नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म ॲड चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलवरती एक नवीन व्हिडिओची प्लेलिस्ट जोडत आहोत, जी की मित्रांनो योजनासंबंधीची आहे. मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये बहुतांश लोक असे आहेत, ज्यांपर्यंत विविध योजनांचा जो लाभ आहे तो पोहोचत नाही आहे. त्याचे कारण आहे मित्रांनो, त्यांना त्या योजनाच माहीत नाही आहे. त्या योजना त्यांना माहीत नसल्यामुळे ते त्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. मित्रांनो, राज्यामध्ये भरपूर नवीन योजना ह्या सरकारमार्फत राबवलेल्या जात असतात. परंतु लोकांचं असं म्हणणं आहे की सरकार योजना राबवत नाहीत. पण तसं नाही आहे. सरकारने विविध योजना ह्या आणलेल्या आहेत आणि त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण रोज आपल्या चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहेत. त्यासाठी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. त्यामार्फतच तुम्हाला या व्हिडिओची संपूर्ण माहिती ही समजणार आहेत की तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे आणि संपूर्ण माहितीसुद्धा आपण यामध्ये सांगितलेली आहे. चला मित्रांनो, कुठलाही वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना. तर मित्रांनो, याची आपण आधी शॉर्टमध्ये माहिती घेऊया, त्यानंतर डिटेल्समध्ये सुद्धा माहिती घेणार आहेत. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला स्किप करू नका, नाही तर तुम्हाला माहितीही समजणार नाही. त्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ हा बघायचा आहे. तर मित्रांनो, याचा उद्देश काय आहे, तर समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य देण्याबाबत. तर यासाठी लाभार्थी कोण कोण असणार आहे? विधवा, दिव्यांग, दुर्धर आधारग्रस्त, अनाथ, परित्यक्त्या, देवदासी, अत्याचारित महिला, त्यानंतर वेश्या व्यवसायामधून मुक्त झालेल्या महिला, तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस, त्यानंतर 35 वर्षावरील अविवाहित निराधार स्त्री इत्यादी दुर्बल निराधार घटक. जर एखादी व्यक्ती जर जेलमध्ये टाकलेला असेल तर त्याच्या पत्नीसुद्धा हा लाभ मिळत असतो. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे. यामध्ये आवश्यक कागदपत्र मित्रांनो, पहिला आहे विहित नमुन्यातील अर्ज. त्यानंतर वयाचा दाखलासुद्धा तुम्हाला लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचं वय किमान 18 ते 65 वर्ष असणे आवश्यक आहे. 18पेक्षा जर कमी तुमचं वय असेल तर तुमच्या पालकांमार्फत तुम्हाला लाभ हा दिला जातो. किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यानंतर विधवा महिला अर्जदाराकरिता पतीचा मृत्यूचा दाखला लागणार आहे. दिव्यांगांसाठी जिल्हा शल्यचिकित्सांचा दिव्यांगता दाखला आवश्यक असणार आहे. किमान 40% दिव्यांग असणे तुमचं आवश्यक आहे. त्याचा दाखला तुम्हाला तिथे मिळून जाईल, तो दाखला तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर अनाथ असण्याचा दाखला तुम्हाला लागणार आहे. दुर्धर आजारग्रस्त असणार तर कोणता आजार आहे त्याचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखलासुद्धा तुम्हाला यामध्ये लागणार आहे. दिव्यांग कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा 50,000. मित्रांनो, म्हणजे तुमचं जे कमाल वार्षिक उत्पन्नाचा दाखला असणार आहे तर 50,000चा असणार आहे दिव्यांगांसाठी. इतर सर्व लाभार्थ्यांसाठी कमाल वार्षिक उत्पन्न 21,000 असणार आहे. मित्रांनो, डॉक्युमेंटमध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर अर्ज मंजूर झाल्यास तुम्हाला दर महिन्याला 1,500 रुपये इतकं वेतन हे मिळणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, अर्ज कुठे करायचा, तर तुमचं जे तालुक्याचं तहसील कार्यालय असेल त्या तहसील कार्यालयामध्ये सेतू केंद्रात तुम्हाला जायचं आहे. तिथे तुम्ही अर्ज करू शकतात किंवा आपल्या सरकारची ऑफिशियल वेबसाईट आहे, यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता. चला मित्रांनो, आपण आता डिटेल्समध्ये माहिती घेऊया की मित्रांनो, याचे जे लाभार्थी आहे त्या लाभार्थींमध्ये नियम व अटी काय आहेत आणि कोण या योजनेचा नक्की लाभ घेऊ शकतो. चला आपण आता डिटेल्समध्ये बघूया. तर महाराष्ट्र शासन 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठ्या आजाराने ग्रस्त व्यक्ती, घटस्फोटित महिला, परिपक्वता महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला दरमहा 1,500 रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते, जेणेकरून त्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी व दैनंदिन गरजांसाठी इतर कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही. यासाठी तुम्हाला या योजनेचे नाव आहे संजय गांधी निराधार योजना. लाभ आहे प्रतिमहा 1,500 रुपये आर्थिक सहाय्य. लाभार्थी कोण असणार आहे, तर महाराष्ट्र राज्य स्त्री व पुरुष म्हणजे दोघी यामध्ये पात्र असणार आहे. उद्दिष्ट काय आहे, तर राज्यातील निराधार व्यक्तींना आर्थिक सहाय्य करण्याबाबत. अर्ज प्रक्रिया कशी आहे, तर ऑनलाईन आणि ऑफलाईनसुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकतात. त्यानंतर योजनेचे वैशिष्ट्य काय आहे, तर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे राज्यातील निराधार व्यक्तींसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची एक योजना आहे. या योजनेचा लाभ महिला व पुरुष दोघांना दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व जातीमधील निराधार व्यक्तींना आर्थिक सहाय्य दिले जाते. यामध्ये कोणतीही जात असो तुमची, हिंदू असो, मुस्लिम असो, बौद्ध असो, जैन असो, इथे कुठलीही कॅटेगरी ते बघणार नाही आहे. प्रत्येकाला लाभ हा मिळणार आहे. तर तुम्हाला आवर्जून यामध्ये अर्ज करायचा आहे जर तुम्ही या निकषांमध्ये पात्र होत असेल तर. त्यानंतर योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBTच्या सहाय्याने जमा करण्यात येते. मुलीचा विवाह झाल्यानंतर तिच्या पालक कुटुंबाला अनुदान पुढे चालू ठेवण्यात येईल. म्हणजे मित्रांनो, एखाद्या मुली असेल, ती दिव्यांग असेल किंवा ती एखाद्या आजाराने ग्रस्त असेल आणि तिचं जर लग्न झालं तरीसुद्धा तिचं जे इन्कम आहे ते चालू राहते आणि ते तिच्या पालकांना मिळत असते. त्यानंतर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची यादी खाली दिलेली आहे. यामध्ये मित्रांनो, ही माहिती तुम्हाला वाचणे अत्यंत महत्त्वाची आहे, कारण यानुसारच तुमचा जो लाभ आहे तुम्हाला मिळणार आहे.
अपंगातील अस्थिव्यंग, अंध, मूकबधीर, कर्णबधीर, मतिमंद इत्यादी प्रवर्गातील स्त्री व पुरुष, तर अपंगांच्या यामध्ये कॅटेगरी देण्यात आलेल्या आहे. त्यानंतर खाली आजाराच्या सुद्धा कॅटेगरी देण्यात आलेल्या आहे. क्षयरोग, कर्करोग, पक्षाघात, प्रमस्तिष्कघात, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला. त्यानंतर अनाथ मुले जे 18 वर्षाच्या खाली असतील ते. नंतर निराधार महिला, निराधार विधवा किंवा शेतमजूर महिला. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा किंवा पत्नी, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांच्या पत्नीला सुद्धा हा लाभ मिळणार आहे. तर घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या महिलांना या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे. म्हणजेच मित्रांनो, एखाद्या महिलेचा घटस्फोट झालेला आहे आणि तिला ती पोटगी मिळालेली नाही आहे, म्हणजे घटस्फोट झाल्यानंतर तिला जगण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. हे घटस्फोट झाल्यानंतर तिच्या पतीमार्फत ते पैसे तिला देण्यात येतात. जर ते पैसे तिला मिळालेले नसतील ती सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहे आणि यामध्ये ते अर्ज करता येणार आहे. आणि ज्या महिलेसोबत अत्याचार झाला आहे ते महिलासुद्धा यामध्ये फॉर्म भरू शकणार आहेत. त्यानंतर वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी. तर मित्रांनो, तृतीयपंथी असेल किंवा वेश्या व्यवसायामधून मुक्त झालेला असेल तर त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर प्रत्येकाला जगण्याचा हक आहे आणि तो या योजनेमार्फत प्रत्येकाला दिला जातो. त्यानंतर देवदासी प्रथा. देवदासी प्रथा जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही ती बघू शकता. त्यामध्ये जो अत्याचार त्या महिलांवर होत असतो त्या महिलांनासुद्धा याचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर 35 वर्षाखालील अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कायद्याची पत्नी या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकते. तुमचं जर वय 35 झालेलं आहे आणि अजूनपर्यंत तुमचं लग्न झालेलं नसेल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर कुटुंब प्रमुख हा जेलमध्ये गेलेला असेल आणि त्याच्या कुटुंब आहे ते आता निराधार झालेले असेल तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळतो. तर योजनेचा नंतर फायदा काय असणार आहे? या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी व्यक्तीस प्रतिमाह 1,500 रुपयाचे आर्थिक सहाय्य केले जाते. त्यामुळे त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होईल. एका कुटुंबात या योजनेचे एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास त्याला प्रतिमाह 1,500 रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येते. निराधार व्यक्ती कुठल्याही आर्थिक अडचणींशिवाय त्याचे जीवन जगण्यासाठी सक्षम बनेल. योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता व अटी काय आहेत? आता ही माहिती तुम्ही नीट वाचून घ्या. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा. लाभार्थीचे व्यक्तीचे वय 65 वर्षाखालीच असणे आवश्यक आहे. 65च्या वरती जर त्याचे वय असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अर्जदाराकडे उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसावा, म्हणजे त्याची इन्कम कुठल्याही प्रकारे चालू नसावी. तो निराधार असावा. अर्जदार जमिनीचा मालक नसावा. 65 वर्षावरील व्यक्तींना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेता येणार नाही. अर्जदार किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे नाव दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत असणे आणि आवश्यक आहे. त्यानंतर लाभार्थ्यांची मुले 21 वर्षाची होईपर्यंत किंवा नोकरी मिळेपर्यंत शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी यामध्ये जे अगोदर घडेल तोपर्यंत लाभार्थी व मुलांना लाभ देण्यात येईल. मुलाला नोकरी मिळाल्यानंतर मुलाचे व कुटुंबाचे उत्पन्न विचारात घेऊन लाभार्थ्याची पात्रता ठरवण्यात येईल. तो पात्र आहे किंवा अपात्र आहे ते नंतर ठरवण्यात येईल. त्यासोबत मुलींच्या बाबतीत लग्न होईपर्यंत किंवा तिला नोकरी मिळेपर्यंत लाभ मिळेल. या अनुषंगाने नोकरी करणाऱ्या अविवाहित मुलीचे उत्पन्न व कुटुंबाचे उत्पन्न याचा विचार करून लाभार्थ्याची पात्रता ठरवण्यात येणार आहे. लाभार्थ्याच्या उत्पन्नासह कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 21,000 रुपये पर्यंत असल्यास लाभार्थी योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यास पात्र होईल. जर तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल तर तुम्हाला तो 21,000 पर्यंतच असायला हवं, त्यापेक्षा जास्त नको. अपंगातील अस्थिव्यंग, अंध, मुक्तबधीर, कर्णबधीर, मतिमंद या सर्व प्रवर्गातील अपंगांना या योजनेचा लाभ मिळण्याकरता त्यांचे एकत्रित कुटुंबाचे उत्पन्न या योजनेत पात्र होण्यासाठी 21,000 रुपयेपर्यंत असावे. त्यासोबत अस्थिव्यंग, अंध, मूकबधीर, कर्णबधीर, मतिमंद यांचे अपंगाबाबतचे अपंग व्यक्ती अधिनियम 1995 मधील तरतुदीप्रमाणे निर्णय होईल. यासाठी तुम्हाला 40% अपंगाचा जो दाखला आहे तो तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर शारीरिक छळवणूक झालेला अथवा बलात्कार झालेल्या अत्याचारी स्त्रियांच्या बाबतीत जिल्हा म्हणजे सिव्हिल सर्जन व महिला बाल विकास अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र तसेच बलात्कार संबंधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झाल्यास पोलीस ठाण्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक राहील. तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर घटस्फोट प्रक्रियेमधील स्त्रिया, ज्या पती पत्नीने कायदेशीर घटस्फोट मिळण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे परंतु घटस्फोट मिळण्याची अंतिम कार्यवाही झालेली नाही, अशा कालावधीत पतीपासून वेगळ्या राहणाऱ्या स्त्रियांना रीतसर घटस्फोट मिळण्यासाठी न्यायालयाकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत व पतीपासून वेगळी राहत असल्याबाबतची संबंधीचे गावाच्या तलाठी किंवा ग्रामसेवक यांनी दिलेले व तहसीलदार यांनी साक्षांकित केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे.
त्यानंतर घटस्फोट झालेला परंतु पोटगी न मिळणाऱ्या किंवा या योजनेत विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणाऱ्या महिला अनुदान मिळण्यास पात्र राहतील. घटस्फोट झाल्याबाबत न्यायालयाच्या निर्णयाची प्रत व पोटगीची रक्कम याबाबतचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील. वेश्याव्यवसायातून मुक्त केलेल्या स्त्रियांच्या बाबतीत महिला व बालविकास अधिकाऱ्यांचे अशा महिलेला वेश्याव्यवसायातून मुक्त केल्याचे प्रमाणपत्र व तिला शासनाच्या अन्य योजनेखालील नियमित मासिक आर्थिक लाभ मिळत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल. तर मित्रांनो, यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. मित्रांनो, आपण याची जी PDF आहे ती PDF बनवून आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा टाकणार आहेत. तिथे तुम्ही ही बघू शकता. मित्रांनो, आपण जर अजून माहिती यामध्ये सांगत गेलो तर व्हिडिओ अत्यंत मोठा होईल. तर मित्रांनो, आपण आता जी महत्त्वाची माहिती ती आता बघणार आहोत. योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची तपासणी कशा प्रकारे होणार आहे? तर लाभार्थी हयात असल्याबाबतची तपासणी वर्षातून एकदा खालीलप्रमाणे केली जाते. तर दरवर्षी 1 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीत एकदा संबंधित लाभार्थ्यांचे त्यांचे जे खाते आहेत अशा बँक मॅनेजरकडे अथवा पोस्ट मास्टरकडे स्वतः हजर राहावे व ते हयात असल्याची नोंद बँक मॅनेजर पोस्ट मास्टर करतील. म्हणजे ते व्यक्ती जिवंत आहे किंवा मेली आहे, त्याचा जो लाभ आहे तो पुढे कंटिन्यू राहणार आहे की नाही याची संपूर्ण माहिती ते घेणार आहेत. त्यानंतर लाभार्थीचा मरण पावल्यास ते पैसे कोणाला मिळणार त्याची सुद्धा यामध्ये माहिती सांगितलेली आहे. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात किंवा कमेंटमध्ये जसं विचारू शकतात. आपण तुम्हाला ती माहिती नक्कीच सांगणार आहोत. तर योजनेअंतर्गत समाविष्ट जाती कोणकोणत्या असणार आहे? तर खुला प्रवर्ग, अनुसूचित जाती झाली, अनुसूचित जमाती झाली, विमुक्त जाती झाली, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, सर्व ज्या कॅटेगरी आहेत त्या सर्व कॅटेगरी यामध्ये असणार आहे. त्यानंतर निराधार प्रवर्ग असणार आहे. नंतर अपंग व्यक्तींचे जे प्रकार आहेत ते प्रकार यामध्ये दिलेले आहेत. त्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला योजनेचे लाभ मिळणार आहेत. त्यानंतर आजार देण्यात आलेले आहेत. कोणकोणते आजार आहेत तुम्हाला, तर तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता ते सुद्धा दिलेले आहेत. त्यानंतर महिलांचे प्रवर्गसुद्धा दिलेले आहेत, कोणकोणत्या महिला लाभ घेऊ शकतात. त्यानंतर अनाथ मुले कोणत्या प्रकारचे आहेत त्यांची संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यानंतर ओळखीचा पुराव्यामध्ये आणि डॉक्युमेंटसुद्धा दिलेले आहेत. ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर पत्त्याच्या पुराव्यामध्ये सुद्धा काही डॉक्युमेंट दिलेले आहेत, ते तुम्हाला काढून घ्यायचे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सविस्तर माहिती बघायची आणि तुमच्या तहसील कार्यालयाला तुम्हाला भेट द्यायची. तिथे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे हा अर्ज भरू शकतात. माहिती कशी वाटली, आवडली असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा.